नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत तुकाराम बीज याविषयी माहिती. तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठ गमन केले. या वर्षी हा दिवस 27 मार्च या दिवशी आहे. हा दिवस म्हणजे संत श्रेष्ठांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या निमित्ताने संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी कृपेचा सागर असणाऱ्या तसेच आपल्या अभंगातून साऱ्या ब्रह्मांडाला उद्धरण्याचे सामर्थ्य असणाऱ्या संत तुकारामांची महती तसेच संत तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठ गमन याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज यांना आपण तुकोबा म्हणतो. हे इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराजांचे मूळ नाव तुकाराम बोलोबा मोरे. त्यांचा जन्म वसंत पंचमीला म्हणजे माघ शुद्ध पंचमीला महाराष्ट्रातील देहू या गावी झाला. तुकारामांचे वडील भोलोबा व आई कनकाई होत. पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे विठोबा हे संत तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी महाराजांना बीज मंत्र दिला. त्यांच्या कृपाशीर्वादाने महाराजांना ज्ञान प्राप्त झाले. संत तुकाराम हे अभंगवाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रधर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले. तुकाराम महाराज उपदेश करताना सांगतात की लोक हो, प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रपंच नसला तर परमार्थ होत नाही आणि परमार्थ नसला तर प्रपंच नीट करता येत नाही. त्यामुळे महाराज एका ठिकाणी सांगतात, प्रपंच करोनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या व्यक्तीच्या लेखी संसाराला नगण्य किंमत आहे आणि जो हरिभक्तीचा आसुसलेला आहे त्याच्या संसारात कधीच व्यथा येणार नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळीले जग चुकविला लाग कळीकाळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, संसार म्हणजे एक प्रकारचे व्यसनच आहे. व्यसनाधीन लोकांना हरीची प्राप्ती कळत नसते. जे संसार करत बसतात हरीला भजत नाहीत त्याचे ब्रह्मांडात अखंड वास्तव्य राहत नाही. जे संसारात विलीन असतात त्यांना नाम कळतही नाही आणि पचत नाही. असा आशय सांगणारा अभंग संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता ये सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांडेले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विटाळाचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. इंद्रायणीच्या उदकात महाराजांचे अभंग 13 दिवस तरले. यावर महाराजांनी देवाची केलेली स्तुती आणि क्षमायाचना. तुकाराम महाराजांचे अभंग काहींच्या कट कारस्थानामुळे इंद्रायणीत बुडवले गेले. त्यावेळी महाराजांनी पंढरीरायास साकडे घातले. 13 दिवस अन्न पाणी सोडले. महाराजांनी देवाला सांगितले, हे भगवंता आता ही तुझी परीक्षा आहे. असा आशय सांगणारा अभंग. थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला. जनाची या बोला साठी चित्त क्षोभविले. भागविलसी केला सिन अधम मी यातीहीन. झाकुनी लोचन 13 दिवस राहिलो. अवघे घालून या कोडे तहान भुकेचे साकडे. योगक्षेम पुढे करणे लागले. उदकी राखिले कागद चुकविला जनवाद.
तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले. महाराज म्हणतात, भगवंता, माझ्या वह्या तू इंद्रायणीतून काढून तुझे ब्रीद सत्य केलेस आणि लोकांना खोटे पाडलेस. तुकाराम महाराजांचे उदकावर तरल्यानंतर रामेश्वर भट्ट यांनी वर्णन केले. जळी दगडासहित वया तारियेला जैशालाया, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज याविषयी कथा. तुकोबांच्या उपदेशांनी प्रभावित होऊन राजांनी राज्यच सोडून दिले आणि तुकोबांचे भजन कीर्तन श्रवण करू लागले. तेव्हा तुकोबांनी त्यांना त्यांच्या सेवकांना क्षात्रधर्म सांगितला. आम्ही जगाला उपदेश करावा, आपण क्षात्रधर्म सांभाळावा. तुकोबांनी शिवाजीराजे यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला. राजे आणि सैनिक यांनी तुकोबांचा उपदेश चित्तात धरला, प्रत्यक्ष कृतीत उतरवला. तुकोबांच्या आशीर्वादाने ते सामर्थ्य संपन्न महाराज झाले. संत तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठ गमन म्हणजेच तुकाराम बीज. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन. स्वतः भगवंत त्यांना नेण्याकरता वैकुंठाहून आले आणि त्यांना सदैव वैकुंठात घेऊन गेले. हे त्रिवार सत्य आहे. पण काही पुरोगामी लोक, हिंदू धर्म विध्वंसक संघटना तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठ गमन झाले नसून त्यांचा खून करण्यात आला असा अपप्रचार करतात. विमानाद्वारे संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचे अनेक पौराणिक संदर्भ आहेत. यामध्ये संत कान्होबा, रामेश्वर भट्ट, संत निळोबराय या तत्कालीन संतांनी वैकुंठ गमनाचे अनेक अभंग लिहून ठेवले आहेत. असे असताना ही मंडळी तुकाराम महाराजांचा खून झाला हे कशावरून ठरवतात? संत तुकाराम महाराज यांच्याविषयीच्या या अपप्रचाराला हिंदू बांधवांनी बळी पडू नये. तुकोबांच्या सदैव वैकुंठ गमनाचे साक्षीदार म्हणजे संत कान्होबा, रामेश्वर भट्ट, वाघोलीकर, दासनामा शिंपी, गंगाधर मवाळ कडुसकर, संताजी जनगाडे, तेली सुदुंबरे, नावजी माळी देहूकर, गवरशेठ वाणी, सुंदू कारेकर, शिवाजी कासार लोहगावकर, कोण पाटील लोहगावकर, मालजी गाडे येलवाडीकर, मल्हारपंत चिखलीकर, रंगनाथस्वामी निगडीकर, महंत कचेश्वर ब्रह्मे, नारायणबुवा देहूकर, बाळाजी जनगाडे एवढे सारे संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाच्या वेळी उपस्थित होते. हे सर्व तुकोबांच्या सदैव वैकुंठ गमनाचे साक्षीदार आहेत. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच असण्याचे उदाहरण म्हणजे त्यांनी सदैव वैकुंठ गमन करणे. श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदैव वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतात गेलेले हे दोन्ही अवतार होते. परंतु मानव असूनही सदैव जाण्याचे म्हणजे वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते. यातूनच ते मानव नसून मानवाच्या रूपातील एक अवतारच होते असे म्हणावे लागेल. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती.